नमस्कार, मी वृषाली पाटील देश महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी। मुंबई ठाण्यासह पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन आहे। आजच्या भारत-पाक सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। सिंदूरच्या पुड्या घेऊन ठाकरेंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते आणि आज 8 वाजता भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामना होतोय। आशिया चषकात होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक झाली। ठाकरेंच्या सेनेनं राज्यभर आंदोलन करत माझं कुंकू माझा देश अभियान राबवले। कांदिवलीत टीव्ही फोडत भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध नोंदवण्यात आला। शिवसेना भवनासमोर स्टंपला चप्पल लावत संताप व्यक्त करण्यात आला। शिवसेना भवनासमोर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कांदिवलीत रस्त्यावर क्रिकेट खेळत भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। करी रोडमध्ये पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवत आंदोलन करण्यात आलं। कांजूरमार्गमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले। पुण्यातही ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला। यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार, आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार, बाळासाहेब ठाकरेंच्या आम्हाला दाखले देणार, अमित शहा आम्हाला शिकवणार। बरं का, बाळासाहेब ठाकरेंनी असा व्यापार नाही केला। अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, नरेंद्र मोदींना अधिकार नाही, एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा। संजय राऊतांच्या टीकेला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेचा काहीही आता त्याच्यात रस नाही। संजय राऊतांच्या बोलण्याला कोणी सिरियस घेत नाही। मी पहिलंच म्हटलेलं आहे की भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणातला विदूषक काय बोलतो याच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। मला जमणार नाही, माझा 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे। नंतर मॅच आहे। अरे 9-10 वाजेपर्यंत मॅच संपते। बघू, आता तुमचा आग्रह आहे तर सगळं झाल्यावर वेळ असेल तर बघेल। मूर्ख राजकारणी आहे तो। आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणाले। हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो। अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे। संजय राऊत हे बिनडोक राजकारणी आहे। संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवार साहेबांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के, और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना। मैं तो हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती, जाऊ द्या कसलाय, जा नेपाळला जा। वेडे लोक आहेत काय, तुम्ही यांच्या विचारताय देशात काय चाललंय, देशाच्या भावना काय आहेत, हा यांची डोके ठिकाणावर आहेत का? मला असं वाटतं या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। काल प्रेस कॉन्फरन्स घेताना उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एपेक्स बॉडीचे मेंबर, त्यांचं या भारत पाकिस्तानच्या सामन्याबद्दलचं मत काय आहे हे उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलंय का त्यांना? अरे
आहेत. अरे आहेत. अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय रिपीट, कापायचा नाही. मूर्ख, शतमूर्ख, राष्ट्रद्रोही, पैशासाठी हपापलेले, त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान. कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही? और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग, ये बम स्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग, इनको क्या अधिकार है? क्या राजनीति करने का ये समय नहीं है? राजनीति करने का तो बहुत समय है. भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच होती, तर त्या क्रिकेटच्या मॅचवरती बरीच टीका केली जाते. आज राज्यभरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं की आधीची भाजपा राहिलेली नाही, आता जी भाजपा आहे त्याच्यामुळे पाकिस्तानसोबत मॅच खेळली. मी कुठलाही सामना पाहत नाही, त्यामुळे मला माहिती नाही. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबानंही भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केलाय. ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशासोबत सामना कशासाठी खेळायचा असा सवाल संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं केलाय. जेव्हा आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं, तर ते नाव का दिलं होतं? तर त्या लोकांनी आमचं सिंदूर पुसलं, त्या टेररिस्टनी. ते पाकिस्तान मधूनच आलेले होते. मग ज्या आपल्या आया बहिणींचं सिंदूर पुसतात त्याच देशातल्या लोकांबरोबर आपण खेळणं कितपत योग्य आहे? ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे आपल्या भावनांशी रिलेटेड होतं. तर आता जे काय घडतंय ते आपल्या भावनांसोबत खेळतायत ते लोक. आता बातमी बीडमधून. बीडमध्ये ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांनी गळफास घेऊन जीवन संपवले. तर लातूरमध्ये महादेव कोळी प्रमाणपत्रासाठी शिवाजी मिळले या तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या नैराश्यातून बीड जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये गोरक्ष देवडकर यांनी गळफास घेत आत्महत्या केली. गोरक्ष देवडकर यांची मुलगी आणि नातेवाईकांनी ही माहिती दिली. गोरक्ष देवडकर यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती. जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शन मध्ये होते सतत. कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागावं, त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे. जेव्हापासून त्यांना हे कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शन मध्ये असायचे. आणि 8 दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल. आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही. मला वाटतं या टेन्शनमुळे त्यांनी लोकांचं पाऊल उचलले. सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे काहीतरी. अशा अनेक आत्महत्या ओबीसी मधून होत असल्या की हे तर कुंभार समाजाचा एक माणूस किती गरीब असतो हे सरकारला माहिती आहे. आणि त्या कुंभार समाजाचं स्वतःचं कुटुंब भागवायचं, त्या मुलीचं शिक्षण करायचं, या माध्यमातून असं होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही. कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे, बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही. हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. लातूरच्या दादगी गावात महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं शिवाजी मेळे यांनी आत्महत्या केली. घरातील विद्युत तारांना धरून आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय. प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांची आहे. आपल्या दोन्ही मुलांना महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी अर्ज केला होता. जावाई ते सर्टिफिकेट मिळावं म्हणून माझ्या लेकरानं जावायनं केले, लेकर कशानं सांभाळू, शिक्षण कशानं करू म्हणून असं आत्महत्या करून घेतल्या जाय. तुम्ही सांभाळावं लागत, शेत बी घाटले करबर असल्यानं सगळं आपला समाज आपलं बघायला प्रयत्न करायला आपल्याला कोण दक्कल घेणं गेले शासन आपली. मग का करणार म्हटलं तर त्यांना ऐकायला तर नाही. रोजचं की माझ्या मागे सारखं लागत. आता काल परवा मागे आपण इथं मोर्चे केलो मोठे मोठे, तरी बी त्यांना लागायला तयार नाही. त्याच्यासाठी माझ्या भावानं आत्महत्या केलेला आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून तो महादेव कोळी जातीचा मुलगा माणूस गेल्या 6-7 महिन्यापासून जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी धडपडतोय. पण त्याला हे अजितदादा पवार, हे मुख्यमंत्री महोदय, हे एकनाथ शिंदे महोदय
अरे तुम्ही राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाचं कास्ट सर्टिफिकेट मिळावं म्हणून GR काढताय, लाज वाटते तुमची आम्हाला. तुम्ही आत्महत्या करू नका. रस्त्यावरची लढाई लढू आपण आणि जिंकू सुद्धा. विश्वास ठेवा. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तीनही आघाड्यावर या समाजाची गती फार वाईट आहे आणि म्हणून आम्ही आव्हानही करत असताना त्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. बघा, शेवटी आत्महत्येचं कारण पोलीस शोधतील, आत्महत्येची पार्श्वभूमी काय आहे ते शोधतील. पण आरक्षणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मी आता जे बोललो, आरक्षणाच्या बाबतीत कुठल्याही समाजाने मनामध्ये अशी शंका ठेवण्याचं कारण नाही. राज्य सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट आहे. पुण्यातील दौऱ्यावेळी ट्रॅफिकच्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अजितदादांसमोर व्यथा मांडली. मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही फिरा, असा सल्ला एका महिलेने अजित पवारांना दिला. तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे. आता तुम्ही विचारांनी निवेदन पण दिलेलं आहे. याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या, PMC आली आहे, PMRD आली आहे. अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही PMC आणि PMRD. त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल. आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत, त्याबद्दल काही शंका नाहीये. पण सर, पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी इथेच राहतात. तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे. असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही. मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर, ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही. सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये. फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शरद पवारांच्या समोर मतचोरीच्या विविध प्रकाराचं प्रात्यक्षिक करण्यात आलेलं आहे. इलेक्शन संपलं म्हणजे हे 4 वोट पडले, इलेक्शन संपलं. आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट मध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला एक पण मत नाही दिलं असं सफरचंद इलेक्शन जिंकलं आहे. यक्षीची आपल्याला पावती काढून दाखवतील. यक्षीची पावती दाखवा आणि कॅमेरामॅनना मी रिक्वेस्ट करतो का बा जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे. 2 सफरचंद, एक आपल्या समोर कलिंगड आहे आणि एक केळा आहे. म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते. वळूया पुढील बातमीकडे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक प्रताप समोर आला. कारला सिमेंट मिक्सरचा धक्का लागल्यानं क्लिनरचं अपहरण झालं होतं. खेडकरच्या पुण्यातील घरातून क्लिनरची सुटका करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा दावा केलाय. या प्रकरणात पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल झालाय. पूजा खेडकरच्या वडिलांचे किंवा त्यांच्या गाडीवरचे त्यांचं धाडस कसं होतं की कोणाला तरी अपहरण करून यांच्या घरापर्यंत घेऊन यायचं. याचा अर्थ तेही पूर्णपणे क्रिमिनल माइंडेड होते. त्यांना अशा वेळेला काय करायचं हे माहिती होतं. पुढे आपला मालक सांभाळून घेईल, आपल्यावर काहीही गुन्हे होणार नाही याची खात्री असल्यामुळे नव्या मुंबईतून एकाचं अपहरण करून पुण्यामध्ये आणण्यात त्यांचं धाडस होतं. याचा अर्थ त्यांना आपल्या मालकांची आणि आपल्या सगळ्या त्या लोकांची कार्यपद्धती माहिती आहे. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील जैन मंदिर परिसरातील कबूतरखान्याचं उद्घाटन करण्यात आलं. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते कबूतरखान्याचं उद्घाटन झालं. प्रत्येक वॉर्डमध्ये अधिकृत कबूतरखाने उभे करू अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. हा जी जगह आहे त्यांची 9 एकर जगह आहे, त्यामध्ये आता आपण एक नवीन कबूतरखानाचं आज उद्घाटन केलेलं आहे. आपण बघू शकता हा लोकांचे कोणाने काही त्रास यामध्ये ते हा एक नॅशनल पार्कचा पार्ट आहे. नॅशनल पार्कमध्ये सर्व जानवर मुक्तपणे विचरण करता, पक्षी पण विचरण करता. तो हा एक अतिशय चांगली कल्पना मी लास्ट टाइम आम्ही जे आलो होतो तरी एकत्र होऊन आम्ही केली होतं. ते 1 महिन्याच्या आत त्याने तयार करून दिला. एक महत्त्वाची बातमी. नाशिकच्या मेळाव्यात शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचलेले आहेत.
आरक्षणाची मर्यादा वाढवा, आमचे खासदार तुमच्या सोबत उभे राहतील असं आव्हाड म्हणतात. बाप्पा, तुम्ही सोबत उभे राहणार का? आव्हाडांचा खासदार बजरंग सोनवणे यांना हा प्रश्न. तर आव्हाडांनी बजरंग सोनवणेंना प्रश्न विचारण्याची गरज नव्हती असं पवार म्हणाले. वाढवा ना 15-20% आरक्षण. आणि मग इथला गुजर असो, इथला जाट असो, इथला पाटीदार असो, नाही तर इथला मराठा असो, द्या त्यांना आरक्षण. आमची आग्रही मागणी आहे. आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू. म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी कोणाला न विचारता बोलतोय. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण? मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील हे सरकार, तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर ताकदीने उभे राहतील. हिम्मत असेल तर आणून दाखवा. आपल्या सरकारने या प्रश्नामध्ये अतिशय काळजीपूर्वक बाहेर पडलो असल्याचे काही लोक बोलतात. काल अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केली. पण ती मांडणी करत असताना 2-3 वेळा त्यांनी प्रश्न सोनवणेंना विचारले. मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण कुणी सोनवणे असोत नाही तर बाकीचे असोत, राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे. आत्मविश्वासाने पुढे त्याच्या बाबतीत तरतूद करायची नाही या भूमिकेने काम करतोय. आणि त्याच्यात आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना फक्त बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं. मी समोर होतो म्हणून मी समोरच होतो. त्याच्यामुळे ते म्हणले त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले की नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं. त्याच्यावर भाषणातली थेट असा उल्लेख केला गेला की तुमच्याकडे बघून बोलायला नको होतं म्हणून. आपण या वक्तव्याकडे नाही आता ह्याचा विषय तुम्ही साहेबांनाच विचारू शकता. मी काय बोलणार नाही. खूप खूप धन्यवाद.